शिवराय. सर्व पालकांना ज्यांची मुलं लहान आहेत त्या सर्वांना आणि मोठ्यांना देखील एक नम्र विनंती, सूचना, मार्गदर्शन जे म्हणायचं ते म्हणा. पण अतिशय कळकळीची अशी विनंती आहे की या आठवड्यामध्ये एक ऑब्झर्वेशन बघण्यात आलं की जिल्हा परिषद शाळेमध्ये साधारण 260 ते 270 विद्यार्थ्यांचं HbA1c म्हणजे साधारण 3 महिन्याची रक्तातील शर्करा तपासण्यात आली आणि या तपासणीमध्ये साधारण 71 मुलांना प्री डायबिटीस आहे असं ऑब्झर्वेशन करण्यात आलं. रक्ताची चाचणी आणि हे चाचणी जी करण्यात आली ही कुठली बाहेरची नाही तर महाराष्ट्रामधलीच आहे, जळगाव जिल्ह्यामधली, जिल्हा परिषद शाळेमधली. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जे आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती बदलल्या आहेत, मुलं ग्राउंडवरती न खेळता सतत मोबाईलमध्ये घरामध्ये टीव्ही बघत असतात, मुलांची हालचाल फार मोठ्या प्रमाणात होत नाही, खेळायला त्यांना भेटत नाही, फास्ट फूड, जंक फूड, आईस्क्रीम, चॉकलेट, गुल्फ्या या अशा सकाळच्या सकस आहार न घेता, भाजीपोळी न खाता, फळं न खाता, फास्ट फूडमुळे, व्यायामाच्या अभावामुळे मुलांना ग्राउंडवरती आपण खेळायला नेत नाही किंवा मुलं खेळायला जात नाहीत. या सर्व कारणांमुळे, बदललेल्या लाईफस्टाईलमुळे, जीवनशैलीमुळे आपण आपल्या भविष्यातील पिढीला, इव्हन आपण आपला स्वतःला, आपल्या कुटुंबाला खूप मोठ्या समस्येच्या गर्तेमध्ये अडकवत आहोत. आपलं राष्ट्र बलाढ्य होईल, आपला समाज बलाढ्य होईल, कुटुंब बलाढ्य होईल हे केव्हा, जर ही येणारी पिढी बलवान असेल आर्थिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, आणि जर शारीरिकदृष्ट्या बलवान असेल तरच राष्ट्र बलवान होईल. आपल्या राष्ट्रातील तरुण पिढी जर अशा पद्धतीने एवढ्या लहान वयामध्ये 5-6 वयामध्ये जर प्री डायबिटीसच्या कंडिशनमध्ये 30% त्याचा प्रिव्हेलन्स झाला हा 30% जवळपास, आणि असं जर झालं तर खूप मोठं संकट आपल्या कुटुंबावरती उद्भवेल, समाजावरती उद्भवेल आणि राष्ट्रावरती उद्भवेल. असंही आपला भारत देश हा डायबिटीसच्या बाबतीमध्ये वर्ल्ड कॅपिटल, जागतिक राजधानी म्हणून ओळखला जातो. एवढी खालवलेली परिस्थिती नसावी. अनेक गोष्टी आपल्या पालकांच्या हातामध्ये आहेत. मुलांचा आहार, मुलांचा व्यायाम हा बदलायला हवा. आपणच आपल्या मोठ्या माणसांनीच फास्ट फूड मोठ्या पद्धतीने खायला सुरुवात केली, त्यानंतर मोठ्या माणसांनीच व्यायाम सोडला, त्यामुळे लहान मुलांना देखील व्यायामाचा अभाव आणि त्यांचं खाणं पिणं बदललं. आपल्या भारतीय संस्कृतीने आपलं किचन, आपलं स्वयंपाकघर अतिशय समृद्ध बनवलेलं आहे. आपले भारतीय पदार्थ, आपले पारंपरिक पदार्थ खा, फास्ट फूड, पॅकेट बंद असलेले पदार्थ खाणं टाळा, मुलांनाही ते देणं टाळा, आणि एवढ्या लहान वयामध्ये मुलांना डायबिटीसच्या खाईमध्ये लोटू नका अशी नम्र विनंती आहे. आपलं कुटुंब वाचवा.